नमस्कार. हर हर महादेव. आज आपण महाशिवरात्रीनिमित्त झटपट बनणारी आणि कुरकुरीत अशी उपासाची टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 उकडलेले रताळं आणि एक बटाटा घेतला आहे आणि ते छान मॅश करून घेतले. त्यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि अर्धी वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे. त्यानंतर उपासाचं मीठ आणि बारीक केलेली हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करून घेतलं. नंतर त्याचे गोळे बनवून त्याला आपल्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर ते टिक्की आपल्याला शेंगदाण्याच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये शॅलो फ्राय करायची आहे. त्याआधी टिक्की थोडीशी कुरकुरीत व्हायसाठी मी इथे साबुदाण्याची पावडर करून घेतली आणि त्यामध्ये त्याला टिक्कीला कोट केला आहे. कोट करून मग आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. टिक्की छान दोन्ही बाजूनी परतून गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत खमंग आपली टिक्की होतपर्यंत त्याला शिजवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली उपवासाची खमंग आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी असलेली गोड तिखट चव असलेली उपासाची टिक्की तयार आहे. ही रताळ्याची टिक्की दही किंवा उपासाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. ज्यांचा उपवास नसेल तरीसुद्धा ही नक्कीच खायची त्यांची इच्छा होईल अशी ही टिक्की आहे. सो बाय.